ग्रासले सावधान व्हारे, काळाने ग्रासले सावधान व्हारे, सोडवण करारे हरिनामे. आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. उपाय तो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काही. आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. एका जनार्दनी तो कारे आंधळा, एका जनार्दनी तो कारे आंधळा, देखतोसी डोळा सुख दुःख. आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणवनी कीव भक्ती तसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वय भानुजो भानुआराध्येला. तयाचे कोळी दीपको दिव्य झाला, हरी भक्ती लागो नितारी समस्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विद्यत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथ, शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. कैलासवासी सौभाग्यवती चंद्रभागा गंगाधर मापारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबातल्या मंडळींच्या तर्फे जो हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याची सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. खरं तर योग असा आहे की आज रामनवमीचा दिवस आहे. प्रभू रामचंद्र आजच्याच दिवशी पृथ्वी तलावरती अवतरित झाले होते आणि ते औचित्य या निमित्तानं साधल्या गेलं आहे. खरं तर त्याच्या पाठीमागची ईश्वरीय भूमिका अशीही असू शकते की या कुटुंबाच्या माध्यमातून प्रतिवर्षी रामनवमी घडावी आणि रामनवमीच्याच दिवशी त्यांचं जाणं आणि त्या निमित्तानं कीर्तन ठेवणं ही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी असू शकते. कारण जगातली कोणतीही गोष्ट ही कोणताही विचार न करता होत नाही, तर काहीतरी त्याच्या पाठीमागे काहीतरी योग असतात. ते बंद केलं तरी चालेल. जगातली कोणतीही गोष्ट अशी नाही आहे की जी विनाकारण आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण, काही ना काहीतरी कारण. कोणाला उगाच विचारेल असं कसं असू शकतं? डासाची काय गरज? उदाहरणार्थ दाखल जर बघितलं, डासाची गरज काय? डासाचा काय फायदा? तो आपल्याला चावतो, आपल्याला आजार होतो, आपण डॉक्टरांच्याकडे जातो, त्याचंही पोट भरतं, मेडिकलवाल्याचंही पोट भरतं. हा डासाचा फायदा आहे.
म्हणजे जगातली एकही गोष्ट ही विनाकारण नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. भगवंतानं काही ना काहीतरी त्याचं नियोजन करून ठेवलेलं आहे. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, असा त्याचा अधिकार आहे. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, हे आज्ञा माझी, हे भगवंतानं सांगितलंय गीतेमध्ये. समुद्राला सांगितलंय रेषेच्या पुढे यायचं नाही. डोंगरांना पर्वतांना सांगितलंय जागा सोडायची नाही. पृथ्वीला सांगितलंय की सगळ्याच्या सगळ्या भूतांचं धारण करायचं आहे. ही आज्ञा माझी. तुझी सत्तेने वेदासी बोलणी, सूर्यासी चालणे तुझी बळे, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अशा पद्धतीचं वर्णन संत महात्म्याने त्या भगवंताचं केलेलं आहे. आणि त्यामुळे आजच्या दिवशी त्यांचं जाणं हे या दृष्टीनं महत्वाचं आहे. जायचं तर प्रत्येकाला लक्षात ठेवा. त्यांना एक दिवस आधी जाता आलं असतं भगवंताच्या कृपेने, नाही तर एक दिवस नंतरही जाता आलं असतं. परंतु रामनवमीच्या दिवशी त्यांचं जाणं हा ईश्वरीय संकेत समजावा की आपल्या कुटुंबाकडून रामभक्तीही घडावी आणि त्याच्या संबंधानं हे संकेत आहेत असं समजायला हरकत नाही. आणि म्हणून खरं तर त्याची पार्श्वभूमी आधीही वारकरी संप्रदायाशी जोडल्या गेली. म्हणजे हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज मापारी यांनी गेल्या काही वर्षांपासून कीर्तनं सुरू केलेली आहेत. आणि मला त्यांनी आल्यानंतर सांगितलं की माझं पहिलं कीर्तन हे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगावरती झालं आणि म्हणून मला आपण यावं अशी इच्छा होती. आणि गंमत बघा, मी काय सांगतो लक्षात घ्या. त्यांची इच्छा की माझं आज कीर्तन व्हावं, त्यांनी पहिला अभंग कीर्तनासाठी जो निवडावा तो एकनाथ महाराजांचा असावा. त्यांच्या आजीने आज जावं रामनवमीच्या दिवशी आणि माझंही कीर्तन कुठेतरी दिलेलं आधीचं कॅन्सल व्हावं आणि ही तारीख देता यावी. याला काहीतरी योगायोग म्हणावा, लक्षात घ्या. म्हणून मी सांगतोय की प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी ईश्वरीय संकेत असतो. आणि त्यामुळे आता हळूहळू घरातली सगळी मंडळी मला असं वाटतं माळ घालतात. आताच काकीने सुद्धा यांच्या घातलीच माळ, नाही का. म्हणजे एक 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 जण वारकरी संप्रदायाशी संबंधित होतोय, संलग्न होतोय. आणि काही काही गोसेवा पण या कुटुंबाच्या माध्यमातून घडतीच आहे. आणि त्यामुळे हा योग आजच्या तिथीचा कदाचित साधला गेला असावा अशी माझी धारणा आहे. कुटुंबामध्ये बरीच मंडळी आहेत. त्यांचे पुत्र लक्ष्मण गंगाधर मापारे, रामदास गंगाधर मापारे, भारत गंगाधर मापारे, बाळासाहेब गंगाधर मापारे असतील किंवा इंदूबाई रावसाहेब गोंडे मुलगी, श्रीमती सावित्रीबाई मारुती साळवे मुलगी, सौ आशाबाई विजय साबळे मुलगी आणि श्री मारुती गंगाधर मापारे मुलगा. अशा पद्धतीनं हा त्यांचा मोठा परिवार आहे. आणि खरं तर कोणतीही व्यक्ती आणि त्यातल्या त्यात वयानं ज्येष्ठ असणारी व्यक्ती आपल्या घरातून गेली तर एक फार मोठी पोकळी निर्माण होत असते. कदाचित घरातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्या विचारांचा कदाचित किंवा त्यांच्या निर्णयाचा काही सहभाग प्रत्यक्ष असेल किंवा नसेल. परंतु ज्येष्ठ मंडळी जेव्हा घरात असते त्यावेळी घराचं घर पण टिकून असतं, लक्षात ठेवा. पण मी आपल्याला सांगितलं हे जायते तद्मर्यते. जो जन्माला येतो तो मरतच असतो. आपल्यालाही एक ना एक दिवस जायचं आहे. हीच भूमिका अंतःकरणामध्ये ठेवून संत महात्मे आपल्याला वारंवार उपदेश करत असतात. परंतु आपल्याकडे मात्र त्या उपदेशाकडे बघून डोळेझाक करण्याची एक पद्धत आहे. परंतु संत महात्मे सांगतात डोळे झाकून रात्र करू नका गा. सकाळ झालेली आहे परंतु तरी सुद्धा डोळे झाकून रात्र करण्याचा प्रयत्न करू नका. संत महात्मे आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि ते मार्गदर्शन आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हा परिसर तसा संपन्न आहे. मी येत असताना बघितलं सगळीकडे शेतीवाडी खूप चांगली आहे, पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे. राहुरी फॅक्टरी हा परिसर जो आहे हा अतिशय संपन्न आहे. परंतु एखादं स्थान संपन्न असो किंवा विपन्न असो त्याच्यामध्ये राहणारी जी मंडळी आहेत, त्याच्यामध्ये असणारी जी घरं आहेत, ती घरं आपलं घर पण जपून असतात. आणि मोठी मंडळी, मोठी घरातली जी व्यक्ती असते ती राहणं हे अत्यंत गरजेचं असतं. खरं तर आई किंवा बाप हा एक फार मोठा विषय आहे आणि हल्लीच्या काळामध्ये कीर्तनकारांनी तो विषय फार डोक्यावरती घेतलेला आहे. कीर्तनामध्ये
भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे सांगितलेलं असून देखील साधारणतः आई वडिलांवरती फार मोठं चर्चासत्रच एक प्रकारे आरंभलं जातं. मोठ्याच्या मोठ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांच्याबद्दल बोललं जातं. बोलू नये असं नाही बरं का, बोलू नये असं नाही, परंतु विषय असा होतो की किती विषय असावा, किती बोलावं याला काही मर्यादा आहे. ज्याप्रमाणे जुने कीर्तनकार सांगायची की कीर्तनात विनोद किती असावा, कीर्तनात विनोद किती असावा, तर जेवणामध्ये जेवढं मीठ असतं तेवढं असावं म्हणायचं. तशा पद्धतीनं आईबापांचं महत्व नाही असं नाही आहे. आमच्या शास्त्रकारांनी सुद्धा आम्हाला आईबापाच्या संबंधानं काही मार्गदर्शन करून ठेवले. अर्थात प्रत्येकाला काही एकच बाप आणि एकच आई असते असं नाही. शास्त्रकारांनी सांगितले प्रत्येकाला 5 आई आणि 5 बाप असतात. जनिताचोपनेताच यस्तु विद्यां प्रयच्छति, अन्नदाता भयत्राता पंचेते पितर स्मृताः. शास्त्रकारांनी असं सांगितलंय की आपल्याला प्रत्येकाला 5 बाप असतात. जनिताच उपनेताच, जन्माला घालणारा पहिला बाप आहे. उपनेताच, उपनयन संस्कार करणारा दुसरा बाप आहे. यस्तु विद्यां प्रयच्छति, जो आपल्याला ज्ञानदान करतो हा तिसरा बाप आहे. अन्नदाता, ज्याच्यावरती आपलं पोट भरल्या जातं हा चौथा बाप आहे. भयत्राता, भयापासून सोडवणारा हा आपला 5वा बाप आहे. आता भयापासून कोण सोडवतं? अभिनिवेश कोणाला आहे, मरणाचं भय कोणाला आहे? तुम्हाला आम्हाला सामान्य लोकांना आहे. आणि संत महात्मे आपल्या मरणाचं भय सोडून टाकत असतात, म्हणजे ते 5वे बाप आहेत. लक्षात घ्या, स्वतःचा बाप, उपनयन करणारा, ज्ञानदान करणारा, भयापासून सोडवणारा आणि अन्नदान करणारा, त्याच्यामुळे आपण जगतो. असे 5 बाप प्रत्येकाला नेमून दिलेले आहेत. प्रत्येकाला 5 बाप आहेत. तशा पद्धतीनं आया सुद्धा प्रत्येकाला 5 आहेत. राजपत्नी, गृहपत्नी, मित्रपत्नी तथैव च पत्नी माता स्वमाता च पंचेता मातर स्मृताः. राजाची बायको आपली आई आहे. मित्रपत्नी तथैव च, मित्राची बायको आपली आई आहे. पत्नी माता, पत्नीची आई आपली आई आहे. गुरुची बायको आपली आई आहे. राजपत्नी, गृहपत्नी, मित्रपत्नी तथैव च पत्नी माता स्वमाता च, स्वतःची आई ही आपली आई आहे. पंचेता मातर स्मृताः, त्यामुळे 5 आई आहेत. खरं तर परमार्थातल्या प्रत्येकासाठी स्वतःची बायको सोडून सगळ्या आयाच आहेत. लक्षात ठेवा, सगळ्या माता आहेत, सगळ्या भगिनी आहेत. आमच्या संत महात्म्यांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून तरी शास्त्राचा विचार जर केला तर हे 5 बाप आणि ह्या 5 आया असतात. प्रत्येकाच्या पाठीमागे प्रत्येकाला उपकार करण्याच्यासाठी, प्रत्येकाचं जीवन घडवण्याच्यासाठी या 5 जण गरजेचे असतात. त्यामुळे आई बापांच्या संबंधानं आमच्या शास्त्रकारांनी सुद्धा काही विवेचन करून ठेवलेलं आहे. परंतु अख्खं कीर्तन आईवरती किंवा बापावरती व्यक्त करणं किंवा बोलणं हे मात्र काही वारकरी संप्रदायाच्या परंपरेला धरून नसल्यामुळे त्यांचा कृतज्ञतापूर्वक उद्गार काढणं, त्यांच्या संबंधानं बोलणं, विवेचन करणं हे ठीक आहे. कारण नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलंय, माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू. आई, बाप, देव आणि गुरु या 4ही जणांना 4ही देवते समान मानी, शरण एका जनार्दनी. ह्या 4घांना जो सारखं मानतो, नाथ महाराज म्हणतात मी त्याला लोटांगण घेतो. विठ्ठल त्यामुळे आई असेल, बाप असेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांचं एक महत्वाचं स्थान असतंच. परंतु आमच्या संत महात्म्यांनी सांगितलंय, केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय. संतांनी आमच्यावरती एवढे उपकार करून ठेवलेत की आई बाप सुद्धा आपल्यावर उपकार करू शकत नाहीत. नाथ महाराजांनी तर या संबंधाने एकनाथी भागवतामध्ये खूप सुंदर विवेचन केलेलं आहे की उपजलेल्या बाळकाच्या साठी त्याची आई महत्वाचीच असते, परंतु जीवन जगण्याच्या संबंधानं मार्गदर्शन ज्या संत महात्म्यांकडून मिळत असतं ते मार्गदर्शन आईपेक्षाही महत्वाचं आहे. म्हणून अनेक ठिकाणी अशी प्रमाण आहेत, खूप प्रमाण आपल्याला देता येतील की आई बापांपेक्षाही संत श्रेष्ठ. याचा अर्थ आई बाप कनिष्ठ आहेत असा नाही, पण जर तुलना करू गेलो तर आई बापांपेक्षा संत श्रेष्ठ आहेत. पण घरच्या दृष्टीने विचार केला तर आपल्यासाठी आई आणि वडील महत्वाचे असतात. कारण आम्हाला या संसारामध्ये आणणारे ते असल्यामुळे त्यांचे उपकार आपण किती जरी
फेडण्याचा प्रयत्न केला तरी फेडता येऊ शकत नाहीत. एवढं मोठं एवढं मोठं त्यांचं योगदान हे आपल्या या पृथ्वी तलावरती येण्यासाठी आहे. आणि अर्थात एखादा जीव निर्माण करणं याच्यासाठीच सगळ्या जीवसृष्टीची निर्मिती भगवंतानं केलेली आहे. त्यामुळे आई बापाच्या वासनेतून आपला जन्म झाला म्हणजे काही विशेष नाही असं समजण्याचं कारण नाही. ही वासनाच भगवंतानं निर्माण केलेली आहे, त्याच्याशिवाय पुढची पिढी जन्माला येऊ शकत नाही. परंतु ही वासना, हा कामभाव कुठपर्यंत असावा हा आदर्श संतांचा घ्यायचा. त्यामुळे संत महात्मे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, उपदेश करत असतात आणि त्या उपदेशाप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे. परंतु होतं काय, संत महात्मे वारंवार भगवंत सुद्धा आपल्याला नोटीस पाठवतो बरं का. नोटीस काय फक्त वकील पाठवतात असं नाही बरं का. श्रीकांत महाराज काय कायम नोटीस पाठवतो. पहिली नोटीस केस पांढरे व्हायला सुरुवात होते, पण प्रत्येक नोटिसीकडे आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. केस पांढरे व्हायला सुरुवात केले, आपण त्याच्यावर पर्याय काढला, काळे करू लागलो. देवाने दुसरी नोटीस दिली, दिसायला कमी येऊ लागलं. माणसाने त्याच्यावरही उच्चांक गाठला, चष्मे निर्माण केले. तिसरी नोटीस भगवंत देतो, ऐकायला कमी येऊ लागलं. आता काय, कानाचे ऐकू येण्याचे यंत्र तयार झाले. म्हणजे देवानं जी जी काही नोटीस आपल्याला पाठवलेली आहे त्याच्याकडे आपण सपशेल दुर्लक्ष करतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण संत महात्म्यांनी सांगितलेल्या उपदेशाकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष करतो. म्हणून संत महात्म्यांनी वेळोवेळी सांगितलंय. तुकाराम महाराज बघा किंवा एकनाथ महाराज बघा, त्यांनी आम्हाला सावधानतेचा इशारा वारंवार दिलेला आहे. जगामध्ये आपली उत्पत्ती झाल्यापासून मरेपर्यंत लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावं असं काय आपण केलंय, याचं चिंतन प्रत्येकानं आपण केलं पाहिजे. लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावं यासाठी आपलं काय योगदान समाजासाठी आहे याचं चिंतन आपण करावं. परंतु माणूस एवढा स्वार्थी बनलेला आहे की स्वतःच्या शिवाय त्याला इतर कोणाचाही विचार नाहीये. मी कोण आहे हे दाखवण्याच्या नादामध्ये माणूस आपलं कर्म कर्तव्य विसरून जातो आणि समाजाच्या रहाटगाडग्याप्रमाणे तो वाहवत जातो आणि म्हणून परमात्म्यापासून तो च्युत होतो. संत महात्मे वारंवार जरी सांगत असतील तरी देखील संतांच्या या उपदेशाकडे तो दुर्लक्ष करत असतो. माणसाचं जीवन हे कलियुगामध्ये 100 वर्षाचं सांगितलेलं आहे. 100 वर्षाचं जीवन आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. माणसाचं आयुष्य 100 वर्षांचं आहे. बघा, कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य 100 वर्षांचं आहे. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षांचं आयुष्य माणसाकडे होतं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झालं 10,000 वर्षांचं आयुष्य. द्वापर युगामध्ये 1 शून्य कमी झालं 1,000 वर्षांचं आयुष्य आणि कलियुगामध्ये 1 शून्य कमी झालं 100 वर्षांचं आयुष्य. म्हणजे कृतयुगापासून कलियुगापर्यंत आपली घसरण सारखी सारखी होत चालली. 31 फुटाची उंची माणसाची होती कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये 21 फुटाची झाली, द्वापर युगामध्ये 11 फुटाची झाली आणि कलियुगामध्ये 6 फुटाची उंची आहे. आणि शास्त्र आम्हाला असं सांगतं, पुराण आमचे आम्हाला असे सांगतात की कलियुग जोपर्यंत आहे ते संपत जाईपर्यंत माणसाची उंची ही 6 इंच होणार. 6 इंच म्हणजे ही अवनती आमच्या जीवनामध्ये भगवंतानं घालूनच दिलेली आहे. परंतु याची देही घडे देवाचे भजन ही गोष्ट आम्ही बाजूला ठेवतो. इतर कोणत्याही योनीमध्ये भगवंताची उपासना करणं, त्याचं नामस्मरण करणं, काही अपवाद जर सोडले तर त्यांना शक्य नाही आहे. आणि म्हणून संत महात्मे वारंवार आम्हाला सांगतायत, त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय. 100 वर्षाचं आयुष्य, अनेक गोष्टी बदलत गेल्या, अनेक गोष्टी बदलत गेल्या. कृतयुगातली देवता वेगळी, त्रेतायुगातली वेगळी, द्वापरयुगातली वेगळी, कलियुगातली वेगळी. प्रत्येक उपासना वेगळ्या. कृतय ध्यायते विष्णुं त्रेतायां यजतो मखैः, द्वापरे परिचर्यायां कलोतत हरिकीर्तनात. सर्व श्रोत आहे. कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान केल्यानंतर भगवंताची प्राप्ती व्हायची. त्रेतायुगामध्ये यज्ञयाग केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती व्हायची.
द्वापर युगामध्ये भगवंताची पूजा केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती व्हायची आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती तेने नारायण देव तेणे नारायण देईल भेटे अत्यंत सुंदर. सुरुवातीच्या साली सुद्धा दोघांनी खूप चांगल्या म्हटल्या, कारण परिसरामध्ये खूप चांगले चांगले गुणीजन आहेत. पण फक्त मी नेहमी विनंती करत असतो की यांना कलाकार म्हणत जाऊ नका बरं का. कलाकार नाही म्हणायचं. हां, कारण की फार जीव ओतून त्यांनी ती साधना केलेली असते. गुणीजन म्हणा, पण कलाकार कधीच म्हणत जाऊ नका, कारण कधी कधी कलाकार हा कल्लाकार सुद्धा असू शकतो. आणि तसं व्यक्तिमत्व या सगळ्यांचं नाही आहे. त्यामुळे अतिशय सुंदर या परिसरातली सगळी मंडळी जर बघितली तर फार चांगल्या पद्धतीने वारकरी संप्रदायाची सेवा ही करतायत. विठ्ठल संत महात्मे आम्हाला सारखं सारखं सांगतायत, परंतु आम्ही त्यांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करतोय. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा विचार तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा सावधानतेचा इशारा आम्हाला वारंवार संत महात्मे देत असतात, परंतु आम्हाला असं वाटतं की आम्ही कधी मरणारच नाही. माणसाला स्मशान वैराग्य निर्माण होत असतं. जेव्हा एखादी व्यक्ती जाते आणि त्यातल्या त्यात होतकरू व्यक्ती जाते, तरुण एखादी व्यक्ती जाते, खटपट करणारी एखादी व्यक्ती जाते, माणसं स्मशानात म्हणतात काही खरं नसतं. कालपर्यंत माझ्याशी बोलत होता, काय खरं बरं, कशासाठी आपण पैसा कमवतो बरं, काय करायचं बरं हे सगळं करून, काही उपयोग नाही. हे स्मशानामध्ये बोलायचं, बाहेर आलं की फोन सुरू, काय उपयोग. याला स्मशान वैराग्य म्हणतात. स्मशानामध्ये फक्त निर्माण होतं, बाहेर आलं की आपला व्यवहार पुन्हा सुरू होतो पहिल्यासारखा. वैराग्य प्राप्त होणं ही साधी गोष्ट नाही आहे. नवरा बायकोची भांडणं झाली, नवरा किंवा बायको घर सोडून निघून गेला, याला वैराग्य नाही म्हणायचं, याला वैताग म्हणा. हे वैराग्य नाही आहे. वैराग्य म्हणजे काय, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. मी काय म्हणतो लक्षात घ्या. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या ज्या ज्या काही भोगाच्या गोष्टी आहेत
त्या भोगाच्या त्यागाला नाही, त्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. त्याग सोपा आहे पण इच्छा सोपी नाही. एकादशी आहे, उपवास आहे आणि कुठेतरी भजे तळणं चालू आहे, आवडू लागले, आवडणारी वस्तू एखाद्याची, तो म्हणतो अरे आज उपवास आहे, नाही तर भजे खाल्ले असते. कुठला उपवास? हा, भोगाचा त्याग करताय फक्त तुम्ही, की आज एकादशी असते, आज इतर गोष्टी खायच्या नसतात. खरं तर काहीच खायचं नसतं, तरी सुद्धा इतर गोष्टी खायच्या नसतात. पण जाऊ द्या, आज उपवास आहे, उपवास नसता तर खाल्लं असतं. म्हणजे काय? भोगाचा त्याग घडलाय पण भोगाच्या त्यागाची इच्छा निर्माण झालेली नाही. म्हणून शास्त्रकार अतिशय सूक्ष्मरित्या कोणतीही व्याख्या बनवत असतात. अनुभवजन्य व्याख्या असतात त्यांच्या. भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. बरं, हे वैराग्य कशाने प्राप्त होईल काही सांगता येत नाही. बरं, कशानेही हे वैराग्य प्राप्त होऊ शकतं. मी नेहमी एक दृष्टांत या संबंधाने देत असतो. भर्तृहरी नावाचा एक राजा आपल्याकडे होऊन गेला. माहिती एक ऐकलंय का ना? अकबर ऐकलं असेल है ना, हुमायून ऐकलं असेल, बाबर ऐकलं असेल, हे सगळी नावं ऐकले असतील. पण चंद्रगुप्त नाही, समुद्रगुप्त नाही, विक्रमादित्य नाही, शालिवाहन नाही, भोजराजा नाही, भर्तृहरी नाही. का? जाऊ द्या, आपल्यावर संस्कारच तसे आधी झालेले आहेत. पुढे काळ हा बदलणार आहे, लक्षात घ्या. पुढे काळ बदलणार आहे. फक्त एवढं सद्भाग्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं की ते तरी आम्हाला लक्षात आहे. भर्तृहरी नावाचा एक फार मोठा राजा आपल्याकडे होऊन गेला. विद्वान, म्हणजे राजानं फक्त राज्यच करावं, नियम घालून द्यावेत, शिक्षा कराव्यात एवढंच नाही. विद्वान, विद्वत्ता काय असते त्या भर्तृहरीकडून शिकावं. त्यांनी 300 श्लोक लिहून काढलेत बरं का. 100 तीनही वेगवेगळ्या विषयांवरती. त्याचं शृंगार शतक नावाचं 100 श्लोक आहेत. म्हणजे स्त्री पुरुष संबंधाच्या संबंधानं त्यांनी 100 श्लोक लिहिलेले आहेत. ते जर आपण वाचले तर आपल्याला असं वाटतं याच्यासारखा कामी माणूस आपण आयुष्यात बघितला. त्याचं नीती शतक आहे. त्याची नीती जर आपण वाचली तर आपल्याला चाणक्य फिके वाटायला लागतात. आणि त्याचं वैराग्य शतक जर आपण वाचलं तर आपल्याला शंकराचार्य दुय्यम वाटायला लागतं. अशा प्रकारचं त्याचं लिखाण आहे. प्रजेचं पालन पोषण करायचा. एक महात्मा त्याच्या राज्यात आला आणि सामान्य लोकांची खुशाली बघून लोकांना त्यांनी विचारायला सुरुवात केली. म्हणजे का तुम्ही एवढे आनंदी असता काय? आमचा राजा फार चांगला आहे, फार सगळ्या गोष्टी आमची काळजी घेतो, सगळ्या गोष्टी करतो. कोणालाही विचारावं, प्रत्येक जण म्हणायचा भर्तृहरी फार चांगला. असा राजाच आजपर्यंत झाला नाही. त्या महात्म्याला असं वाटलं की जर हा राजा एवढा मोठा आहे, एवढा चांगला आहे, तर हा राजा जर जास्त काळ जगला तर लोकांना सुख समाधान शांती प्राप्त होईल. राजाकडे तो महात्मा आला आणि त्यांनी सांगितलं, राजेसाहेब, तुमच्या संबंधानं प्रजेमध्ये अत्यंत चांगली भावना आहे आणि त्या भावनेपोटी मी आपल्याला एक फळ देतो. हे फळ तुम्ही खा, म्हणजे अनंत काळपर्यंत जगाल. झालं, निघून गेला साधू. भर्तृहरीला प्राप्त झालेलं ते फळ वास्तविकपणे भर्तृहरींनी स्वतः खाणं अपेक्षित होतं. पण त्याच्या मनामध्ये हा विचार आला की हे फळ मी खाण्यापेक्षा माझं ज्या माझ्या बायकोवरती प्रेम आहे त्याला जर हे फळ मी दिलं, तिला जर हे फळ मी दिलं तर तिला किती आनंद होईल. राणीच्या महालामध्ये गेला राजा आणि सांगितलं, हे फळ तू खा, म्हणजे अनेक वर्ष जगशील. असं म्हटल्याच्या नंतर राजा निघून गेला. राणी विचार करू लागली, हे फळ मी खाण्यापेक्षा माझं ज्याच्यावरती प्रेम आहे, अर्थात राणीचं प्रधानावरती प्रेम होतं बरं का. या गोष्टी पूर्वीच्या काळामध्ये होत्या. राजाचं राणीवरती प्रेम, पण राणीचं राजावर नाही, राणीचं प्रधानावर प्रेम. तिनं असा विचार केला, हे फळ मी खाण्यापेक्षा प्रधानजींना हे फळ दिलं तर किती चांगलं होईल. प्रधानजींना बोलवून घेतलं. प्रधानजींना सांगितलं, हे फळ तुम्ही खा, म्हणजे अनेक वर्ष जगाल. प्रधानजी फळ घेऊन निघून गेले. राजाचं राणीवरती प्रेम, राणीचं राजावर नाही, राणीचं प्रधानावरती प्रेम, प्रधानाचं राणीवर नाही, प्रधानाचं वेश्येवर प्रेम. हा प्रधान विचार करू लागला, हे फळ मी खाण्यापेक्षा माझं जिच्यावरती प्रेम आहे
तिला जर हे फळ मी दिलं तर तिला किती आनंद होईल. त्या वेश्याला बोलवलं आणि सांगितलं हे फळ तू खा म्हणजे अनेक वर्ष जगशील. वेश्या घरी निघून गेली.